आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक पाईपलाईनच्या कामामुळे खचला रस्ता, अपघाताचा धोका वाढला, प्रशासन निद्रावस्थेत की उचलणार कठोर पावले? नाशिक शहरात विविध भागात सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालल्याची तक्रार वाढत आहे। आधीच खड्डेमय असल्यामुळे नागरिक त्रस्त असताना चांगल्या स्थितीतील रस्ते देखील खोदकामामुळे धोकादायक बनत आहेत। सातपूर गावातील मटन मार्केट रोड परिसरात पाईपलाईन टाकल्यानंतर खोदलेल्या खोदकामाची योग्य दुरुस्ती न झाल्याने रस्ता अचानक खचल्याची घटना समोर आली आहे। एका 4 चाकी वाहनाच्या वजनामुळे रस्त्याचा भाग खाली बसला। सुदैवाने मोठा अपघात टळला, मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। स्थानिक नागरिकांच्या मते पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला भाग व्यवस्थित दाबून मजबूत साहित्य वापरून पूर्ववत करणे आवश्यक असते। मात्र अनेक ठिकाणी केवळ तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखी दुरुस्ती केली जात असल्याचा आरोप आहे। त्यामुळे रस्ता खचण्याची आणि अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे। लहान मुले आणि पादचारी यांच्यासाठी हा धोका अधिक गंभीर ठरत आहे। मुंबई हायवे रोड, सिडको आणि द्वारका परिसरातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे। नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत नाशिक शहराला मोहेंजोदडोचे स्वरूप प्राप्त झाले की काय, अशा उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या आहेत। महापालिका प्रशासनाने पाईपलाईनच्या कामानंतर रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करावी, संबंधित कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।